विक्रांत जेटमध्ये बसला आणि जेट केरळला जाण्यास रवाना झाला. इथे वाणीचं घर. वाणी आज आपल्या आईवडिलांसोबत खूप आनंदात होती. बऱ्याच दिवसानंतर ती आपल्या गावाला आली होती. तिचे वडील आता जास्त करून बेडवर असायचे, पण आज त्यांना थोडं बरं वाटत होतं हे पाहून वाणी खुश होती. सकाळपासून खूप खाऊ घालताय, अजून किती खाऊ घालणार? वाणी हसत आपल्या आईला म्हणाली. अगं खा ना, किती बारीक झाली आहेस, असं म्हणत लक्ष्मीजींनी जबरदस्तीने तिच्या हातात लाडू ठेवला. अम्मा, मी बारीक नाही झाले. बघा ना अप्पा, अम्माने सगळं प्रेम आजच संपवायचं ठरवलंय बहुतेक, वाणी हसत म्हणाली. अगं माझी मजबुरी नसती तर तुला परत जाऊच दिलं नसतं, अप्पा प्रेमाने म्हणाले. आप्पा काय बोलताय तुम्ही? यात मजबुरी कसली? तुम्ही मला शिकवलंत, घडवलंत. मला खरंच जॉब करायचा होता आणि मी करते, वाणी म्हणाली. हो, ते तर खरं आहे आणि तुझ्या त्या जॉबमुळेच माझं ऑपरेशन होऊ शकलं, अप्पा म्हणाले. तितक्यात एक माणूस आला आणि म्हणाला, अम्मा, बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आलंय. लक्ष्मीजी बाहेर गेल्या. नमस्ते, मी विक्रांत, विक्रांत सिंग, वाणीचा बॉस, विक्रांत म्हणाला. लक्ष्मीजी थोड्या चकित झाल्या, पण चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आणत त्यांनी विक्रांतला घरात येण्यास सांगितलं. विक्रांत मुख्य दारातून आत आला. घर पारंपरिक पद्धतीचं होतं. अंगणात तिन्ही बाजूला खोल्या होत्या. चारही बाजूंना रंगीबेरंगी फुलं फुलली होती, ज्यावरून या घरात राहणाऱ्या लोकांना निसर्गावर किती प्रेम आहे हे दिसून येत होतं. अंगणाच्या एका बाजूला एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाला एक झोका बांधलेला होता. बहुतेक थोड्या वेळापूर्वीच वाणी त्या झोक्यावर बसली असावी, कारण तिथे अजूनही तिचे रीडिंग ग्लासेस आणि एक पुस्तक ठेवलेलं होतं. वाणी बेटा, बघ तर कोण आलंय, लक्ष्मीजींनी आवाज दिला आणि जवळची खुर्ची पुढे सरकवून विक्रांतला बसायला सांगितलं. अम्माचा आवाज ऐकून वाणी बाहेर आली. चेहऱ्यावर मोठी स्माईल आणि केसांची वेणी बांधलेली. ती बाहेर आली, पण अचानक थांबली. जणू तिचे पाय पुढे जायला तयार नव्हते. एका हाताने ती आपली वेणी फिरवत बाहेर आली होती, तो हात तसाच थांबला. सर, तिच्या तोंडून हळूच आवाज निघाला. हॅलो वाणी, विक्रांत म्हणाला. वाणीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं, मग बाजूला उभ्या असलेल्या अमरकडे पाहिलं. अमर मान खाली घालून विक्रांतच्या शेजारी उभा होता. बेटा, तू सरांशी गप्पा मार, मी कॉफी घेऊन येते, लक्ष्मीजी म्हणाल्या. वाणीने मान हलवली आणि अंगणात आली. सर, तुम्ही इथे? तिच्या तोंडून शब्द कसा बसा बाहेर पडला. तुला काय वाटलं, केरळला आलीस म्हणजे माझ्यापासून वाचशील? विक्रांत थंड आवाजात म्हणाला. सर प्लीज, मी काही दिवसांसाठी फक्त अप्पांना भेटायला आले आहे. पण मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की तू जाऊ शकत नाहीस, विक्रांत म्हणाला. इतक्यात लक्ष्मीजी कॉफी घेऊन आल्या. त्यांनी कप टेबलवर ठेवला आणि विक्रांतला कॉफी घेण्यास सांगितलं. थँक्यू सो मच. माझा उद्देश तुम्हाला डिस्टर्ब करायचा नव्हता, विक्रांत म्हणाला. काय बोलताय सर? तुम्ही इतकं केलं आमच्यासाठी, तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही, लक्ष्मीजी भावुकपणे म्हणाल्या. अरे, काय म्हणताय तुम्ही? इतकं मी काहीच केलं नाही, असं म्हणत विक्रांतने कॉफीचा कप उचलला आणि एक घोट घेतला. वाणीला तुम्ही जो लोन दिला होता त्यामुळेच तर माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाचलं, असं म्हणत त्यांनी आपलं मंगळसूत्र पकडलं आणि कपाळाला लावलं. कॉफी छान केली आहे. बहुतेक वाणीने कॉफी बनवणं तुमच्याकडूनच शिकलं आहे, विक्रांत हसत म्हणाला. तू बस आणि सरांशी बोल. सर, जेवण करून जा, मी लगेच तयारी करते, असं म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. सर, तुम्ही इथे काय करताय? आई गेल्यावर वाणीने विचारलं. तुला घेऊन जायला आलोय. मी 2 आठवड्याची सुट्टी मागितली होती सरांना आणि त्यांनी माझी रजा मान्य केली आहे. पण मी ती रजा कॅन्सल करत आहे. सामान घे आणि माझ्यासोबत चल. सर, मी नाही येणार. मला काही दिवस इथे राहायचं आहे. ठीक आहे, मग माझ्या राहण्याची व्यवस्था कर. मी पण या घरातच राहणार. सर, तुम्हाला केरळमध्ये राहायचं असेल तर इथे छान हॉटेल्स आहेत. हो, माहीत आहे. अनेक वेळा आलोय इथे आणि हॉटेलमध्ये राहिलोही आहे. पण यावेळी मला या घरातच राहायचं आहे, जिथे तुझी खोली आहे त्याच्या जवळच. हे ऐकून वाणीने आजूबाजूला पाहिलं. कोणी ऐकत तर नाही ना हे बघण्यासाठी. सर प्लीज, हे गाव आहे. इथे छोट्या गोष्टीही मोठ्या बनतात. ते मला माहीत नाही आणि मला जाणून घ्यायचंही नाही. माय स्लीपिंग पिल, विक्रांत थंड आवाजात म्हणाला. तू त्यांना सांगितलं नाही आपल्याबद्दल? मी पैसे का दिले होते? सर प्लीज, अशा गोष्टी बोलू नका. मी 15 दिवसांनी परत येईन, असं म्हणत वाणीने हात जोडले आणि म्हणाली. तुम्ही प्लीज इथून जा सर. माझ्या आईवडिलांना आपल्याबद्दल काहीच माहीत नाही.
ते हे सगळं सहन करू शकणार नाही. काय झालं? असं का हात जोडतेस? स्वयंपाकघरातून बाहेर येत असलेल्या लक्ष्मीजींनी वाणीला विचारलं. नाही अम्मा, मी तर. वाणी काही बोलणार इतक्यात विक्रांत मध्येच बोलला. काही नाही. ही म्हणत होती की मी हॉटेलमध्ये न थांबता इथेच राहावं. एवढं मोठं घर आहे तुमचं, म्हणून मला इथे राहायला सांगत होती. वाणी जी त्या क्षणी आईकडे वळून उभी होती, झटकन फिरली आणि विक्रांतकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातून ती नाही अशी विनंती करत होती. विक्रांत मात्र हसत तिच्याकडे पाहत राहिला आणि मग तिच्या मागे उभ्या असलेल्या तिच्या आईकडे पाहून म्हणाला, बरोबर आहे ना आंटी, जेव्हा तुमचं इतकं मोठं घर आहे तर तुमचं घर ते माझं घर, मी इथेच थांबू शकतो. वाणीने हळूच ओठ हलवले आणि आवाज न करता प्लीज म्हणाली, पण विक्रांत तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता. लक्ष्मीजी पुढे येत म्हणाल्या, का नाही बेटा, जर वाणी तुम्हाला थांबायला सांगत आहे तर तुम्ही इथेच थांबा. मी खोली साफ करून घेते तुम्हा दोघांसाठी. आम्ही दोघं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू आंटी, विक्रांत म्हणाला. काही हरकत नाही बेटा, आमच्याकडे खूप खोल्या आहेत. या, आत या, असं म्हणत त्या सगळ्यांना घरात घेऊन गेल्या. वाणीचे वडील त्या वेळेला जेवत नसत म्हणून वाणी त्यांना सूप देत होती. विक्रांत त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला. काही वेळ गप्पा मारल्या आणि मग लक्ष्मीजींच्या बोलवण्यावर जेवण करण्यासाठी बाहेर आला. लक्ष्मीजींनी डायनिंग टेबलवर जेवण वाढून अमर आणि विक्रांतला बसायला सांगितलं आणि स्वतः जेवण वाढू लागल्या. विक्रांत म्हणाला, आंटी, तुम्ही थकला असाल, तुम्ही थोडा आराम करा. वाणी, तू असताना तुझी आई काम करत आहे, हे तर बरोबर नाही ना. वाणी, जी त्यावेळी विक्रांतपासून लांब अंतरावर बसली होती, घाबरून उठली. विक्रांत कधी काय करेल हे सांगता येत नव्हतं, म्हणून ती फक्त देवाकडे प्रार्थना करत होती की तो असं काही करू नये ज्याने तिच्या आई वडिलांना त्रास होईल. तिने विक्रांतसाठी जेवण वाढलं. ती अमरच्या ताटात भात घालणार एवढ्यात विक्रांतने तिचा हात धरला आणि म्हणाला, तो घेईल स्वतः, तूही जेव. लक्ष्मीजी म्हणाल्या, तुम्ही दोघं आधी जेवा, आम्ही मायलेकर नंतर जेवू. नाही, असं कसं आंटी, तुम्हीही बसा ना. असं वाटते तुम्ही मला पाहुणा समजत आहात. बसा, तुम्हीही आमच्यासोबत जेवण करा, विक्रांत म्हणाला. लक्ष्मीजींनी वाणीकडे पाहिलं आणि तिलाही बसायला सांगितलं. वाणी वळून दुसऱ्या साईडला गेली आणि आपल्या आईच्या शेजारी बसली. विक्रांत वाणीच्या अशा वागण्यामुळे तिला रागाने बघत होता. ती इतकी घाबरली होती की तिला डोकं वर करून बघण्याचंही धाडस होत नव्हतं. तिची नजर फक्त तिच्या ताटात होती, ज्यात तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेली फेवरेट डिश होती. तिने संपूर्ण जेवण फक्त आपल्या ताटाकडे बघतच केलं. तर विक्रांत कधी वाणीकडे रागाने बघत होता तर कधी तिच्या आईशी गप्पा मारत होता. जेवण संपल्यानंतर लक्ष्मीजी वाणीला म्हणाल्या, बेटा, तू अमर आणि विक्रांतजींना त्यांची खोली दाखव आणि काही हवं असेल तर त्यांच्या खोलीत नेऊन दे. वाणीने हळूच मान हलवली. अमर, चल, असं म्हणत ती दोघांना घेऊन पुढे निघाली. तिचा विचार होता, आधी विक्रांतला त्याच्या खोली सोडून द्यावं, जेणेकरून तिला विक्रांतसोबत एकटं राहावं लागणार नाही. या सर, मी तुम्हाला तुमची खोली दाखवते, ती म्हणाली. आय थिंक तू अमरला आधी त्याची खोली दाखवून दे. विक्रांतने जणू तिच्या मनातलं ओळखलं होतं. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बॉस आहात, तुमची खोली आधी बघून घेऊ. अमरनेही वाणीच्या बोलण्याला समर्थन दिलं. आय थिंक जर मी बॉस आहे तर तुम्ही दोघांनी मी जे सांगेन ते करायला हवं. आधी तू तुझी खोली बघ आणि आपल्या खोलीत जा, विक्रांत दात कचरत म्हणाला. अमरने काही न बोलता मान हलवली. त्याला माहीत होतं की त्या क्षणी विक्रांतला किती राग आला आहे. कदाचित तो इथे नसता तर त्याने आत्तापर्यंत कहर केला असता. वाणीने अमरला त्याची रूम दाखवली. खोलीत गेल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन तिने सगळं काही आहे की नाही चेक केलं आणि बाहेर येऊन म्हणाली, अमर, आज सगळं काही ठेवलं आहे, तरी तुला काही लागलं तर सांग. जा, आराम कर. अमरने मान हलवली आणि बिछाण्याकडे वळला. नंतर वाणी विक्रांतला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन आली. दरवाजाजवळ थांबून ती म्हणाली, सर, ही तुमची खोली. विक्रांत आत गेला आणि चारही बाजूंनी नजर फिरवली. खोली पारंपरिक पद्धतीने सजवली होती. खोलीत मोहक सुगंध दरवळत होता. नाईस, म्हणूनच तुझ्या बॉडीतूनही कमालीचा सुगंध येतो, तो खोल श्वास घेत म्हणाला. वाणी मागे वळून बाहेर जायला लागली तेव्हा विक्रांतने आवाज दिला, अमरच्या खोलीत तू बाथरूमपर्यंत जाऊन चेक केलंस सगळं आहे की नाही हे बघण्यासाठी? मग माझ्या खोलीत का नाही? माझ्याशी काही दुश्मनी आहे का? काही लागलं तर मी पाठवते सर, ती घाबरत म्हणाली. आधी चेक तर करून घे, विक्रांत तिच्याकडे सरकत म्हणाला. वाणी हळू पावलांनी खोलीत शिरली. तिचे पाय तिचा साथ देत नव्हते. तिचं शरीर थरथरत होतं.
हिम्मत करून तिने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आजूबाजूला पाहिलं. खोलीत सर्व काही ठीक होतं. दरवाजा बंद करून ती मागे वळली तर विक्रांत अगदी तिच्या जवळ उभा होता. तिला कमरेला धरून त्याने तिला स्वतःजवळ ओढलं आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा धरत म्हणाला, "कधीपासून तुला बघून मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आय कंट्रोल माय सेल्फ." असं बोलून त्याने वाणीला किस करायला सुरुवात केली. वाणीने विक्रांतच्या छातीवर हात ठेवला, त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, "प्लीज सर, मी विनंती करत आहे तुमच्याकडे. माझ्या आईवडिलांसमोर माझा तमाशा बनवू नका." विक्रांत रागाने तिच्यासमोर आला. तिच्या केसांना आपल्या मुठीत पकडून म्हणाला, "मग का पडतेस माझ्यापासून? जेवताना माझ्या शेजारी का नाही बसलीस?" "सर, तुम्हाला काहीच कसं कळत नाही. सोडा मला." वाणी दोन्ही हातांनी आपले केस सोडण्याचा प्रयत्न करू लागली, पण विक्रांत अजूनही केस घट्ट पकडून होता. "कुठं जाशील माझ्यापासून वाचून? मी तुला कधीच मुक्त होऊ देणार नाही. तू माझी गुलाम आहेस. सदैव माझ्या जवळच राहायचं आहे तुला." "नाही सर, मी तुमच्याकडे काम करणारी तुमची पी.ए. आहे. माझं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे." वाणीच्या डोळ्यात अश्रू आले. ती अजूनही आपले केस सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब तिच्या गालावर पडला. विक्रांतने तिचे केस सोडले आणि थंड स्वरात म्हणाला, "हे अश्रू जपून ठेव. मला रोज थेंब थेंब गळताना पाहायचं आहे. सगळे झोपल्यावर माझ्या खोलीत ये. नाही आलीस तर मीच तुझ्या खोलीत येईन." असं म्हणत तो बाथरूममध्ये गेला आणि दार बंद केलं. दार बंद होताच वाणी झटक्याने भानावर आली. ती वेगाने बाहेर पडली आणि खोलीलगतच्या भिंतीला टेकून उभी राहिली. तेव्हाच अमरचा आवाज आला, "आय एम सॉरी वाणी, मी काही करू शकलो नाही." "तू का माफी मागतोयस अमर? तुझी काहीही चूक नाही. सगळा माझ्या नशिबाचा दोष आहे. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझं आयुष्य कुठल्या कुठे चाललं गेलंय." अमर तिच्याकडे यायचा प्रयत्न करतो, पण वाणी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या खोलीकडे धावत निघून जाते. रात्रीचा 1 वाजला होता, तरी वाणी विक्रांतच्या खोलीत आली नव्हती. विक्रांत खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारत तिची वाट पाहत होता. जसजसा वेळ जात होता त्याचा राग वाढत चालला होता. त्याने घड्याळ पाहिलं. 1 वाजला होता. थोड्या वेळापूर्वी त्याने वाणीला तिच्या खोलीत जाताना पाहिलं होतं, म्हणून त्याला माहीत होतं ती कुठे आहे. त्याने जाऊन तिच्या खोलीचं दार ठोठावलं. वाणीला माहीत होतं हा विक्रांतच आहे आणि जर तिने दार उघडलं नाही तर तो आणखी जोरात ठोकेल आणि आई-वडिलांना कळेल, म्हणून तिने पटकन दार उघडलं आणि म्हणाली, "काय झालं सर?" विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आत ढकललं आणि स्वतःही आत आला. एका हाताने दार बंद करत तो तिच्याजवळ येत म्हणाला, "मी सांगितलं होतं ना तुला माझ्या खोलीत यायला, नाहीतर मी स्वतः येईन." "सर प्लीज." वाणीने हात जोडले. विक्रांत पुढे आला आणि तिला आपल्या बाहुपाशात उचलून बेडकडे घेऊन जात म्हणाला, "मी तुला सांगितलं होतं, तू माझी स्लीपिंग पिल आहेस. ज्या माणसाला झोप येत नाही त्याला आपल्या स्लीपिंग पिलशिवाय झोप कशी येईल?" असं म्हणून त्याने तिला बेडवर फेकलं. वाणी जोरात बेडवर पडली. बेड तितकाही मऊ नव्हता, त्यामुळे तिला थोडी वेदना झाली. ती उठून बसणार तेवढ्यात विक्रांत तिच्यावर येत म्हणाला, "आता कुठे जाशील? चल झोप आता." आपला हात वाणीच्या खांद्यावर ठेवून त्याने तिला झोपवलं आणि तो स्वतः तिच्या मानेत चेहरा लपवून झोपला. वाणी स्थिर राहिली. ती काही बोलली नाही. तिने विचार केला, विक्रांत आता शांत झोपला आहे, त्यामुळे तो असाच झोपून राहील तर बरं होईल आणि तिला असं काहीही करायचं नव्हतं ज्यामुळे विक्रांतला राग येईल आणि तो पुन्हा तिला काहीतरी बोलेल किंवा काहीतरी चुकीचं करेल, म्हणून ती शांतच राहिली. विक्रांत झोपी गेला होता, पण वाणीच्या डोळ्यात झोप नव्हती. ती एकटक छताकडे बघत होती. थोड्या वेळाने जेव्हा खात्री झाली की तो गाढ झोपला आहे, तेव्हा तिने त्याचा हात अलगद दूर केला आणि थोडीशी बाजूला सरकली. ती एकटक विक्रांतकडे पाहत होती. पहिल्यांदा जेव्हा ती त्याला भेटली होती, जेव्हा त्यांच्यामध्ये कोणताही कॉन्ट्रॅक्ट नव्हता, त्या काळात विक्रांत तिच्यासाठी एक आदर्श पुरुष होता, जणू तिच्या कल्पनेतील ड्रीम बॉय. पण जसा जसा काळ पुढे सरकला तसं विक्रांतचं वागणं तिच्या आयुष्यात समस्या निर्माण करू लागलं. या गोंधळलेल्या विचारातच कधी वाणीला झोप लागली तिलाही कळलं नाही. थोड्या वेळाने कोणीतरी दार जोरात ठोठावलं. ती दचकून उठली आणि डोळे चोळत दाराकडे पाहू लागली. थंडीचे दिवस असूनही तिला घाम फुटला. भीतीनं तिचं शरीर थरथरत होतं. "वाणी, उठ ना, दार उघड, मला काम आहे." बाहेरून आईचा आवाज आला. आता विक्रांतला कुठे लपवायचं असा विचार करत ती मागच्या बाजूला पलटत म्हणाली, "सर तुम्ही?" पुढचे शब्द तिच्या तोंडातच अडकले. तिने हैराणीने आजूबाजूला पाहिलं. विक्रांत कुठेच दिसत नव्हता. "सर गेले का?"
असं म्हणत वाणीने आपल्या ओढणीने कपाळावरचा घाम पुसला आणि दार उघडलं. दार उघडताच लक्ष्मीजी म्हणाल्या, "वाणी, इतक्या उशिरापर्यंत झोपतेस? शहरात राहून तुझ्या सवयी बिघडल्या आहेत. किती वाजलेत बघ जरा. पाहुणे येऊन बाहेर बसलेत आणि तू अजून उठली नाहीस." "कोण पाहुणे?" वाणीने विचारलं. "घ्या, हे सुद्धा विसरली ही मुलगी. अरे, तुझे सर आणि त्यांचा सेक्रेटरी दोघेही बाहेर कॉफी पीत आहेत आणि अजून तू झोपली आहेस." लक्ष्मीजी वाणीच्या डोक्यावर हलकी थाप मारत म्हणाल्या. वाणीने दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर बसली. "अम्मा, रात्री बराच वेळ झोप आली नाही." "रात्री उशिरापर्यंत फोनमध्ये डोकं खुपसून बसली असशील, मग झोप कशी येईल?" "अम्मा, काही झालं की सगळा दोष मोबाईललाच देतेस." "हो, कारण हाच सगळ्यांचा जबाबदार आहे." असं म्हणत लक्ष्मीजी बाहेर गेल्या. वाणी फ्रेश होऊन खोलीतून बाहेर आली तेव्हा विक्रांत अंगणात बसून कॉफी पीत होता. त्याच्या समोरच्या खुर्चीवर अमरही बसला होता आणि कॉफी पीत होता. वाणीने दोघांकडे एक नजर टाकली आणि आपले केस सुकवण्यासाठी ती छताकडे निघून गेली. विक्रांतचं लक्ष आपल्या कॉफीकडे असलं तरी तो वाणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्याने तिला छतावर जाताना पाहिलं होतं. कॉफीचा मग बाजूला ठेवून तो हळूहळू अंगणात फेरफटका मारू लागला. लक्ष्मीजी त्यावेळेस नोकराला काही काम सांगत होत्या. त्यांनी विक्रांतला अंगणात फेरफटका मारताना बघून विचारलं, "काय झालं सर? इतक्या लक्षपूर्वक काय पाहताय अंगणात?" विक्रांत हलकंसं हसत म्हणाला, "आंटी, तुमच्या अंगणात खूप सुंदर फुलं आहेत. अशी फुलं क्वचितच पाहायला मिळतात." लक्ष्मीजी आनंदाने म्हणाल्या, "वाणीला फुलांचा फार शौक आहे. कुठून कुठून बिया गोळा करून आणते. कधी ऑनलाईन मागवते तर कधी शहरातून येताना घेऊन येते. हळूहळू तिनं एक छोटंसं गार्डन तयार केलंय. आणि हे तर काहीच नाही, छतावर तर तिनं एक छान मिनी गार्डन बनवलंय. आत्ताच गेली आहे ना छतावर, आता तासभर तरी खाली येणार नाही. सगळ्या फुलांना पाणी घालणं, सुकलेली पानं काढणं, कोणत्या झाडाला काय हवं ते पाहणं, हे सगळं करूनच खाली येईल ती." "अच्छा, मी जाऊन बघू शकतो का?" विक्रांत विनंतीच्या सुरात लक्ष्मीजींना म्हणाला. त्यावर लक्ष्मीजी म्हणाल्या, "हो, का नाही? हे गार्डन आहे सर. पाहायचं असेल तर बिनधास्त जा. त्यासाठी एवढी परवानगी मागण्याची काही गरज नाही." विक्रांतने हलकीशी स्माईल केली. मग अमरकडे पाहून गंभीर आवाजात म्हणाला, "कॉफी संपल्यानंतर माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर आणि तू इथेच बसून आपलं काम पूर्ण कर." अमरला लगेच समजलं ही स्पष्ट सूचना होती की त्याने वर यायचं नाही. तो काही बोलला नाही, फक्त मान हलवून हो म्हणाला. त्याने मोबाईल काढून वाणीला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जाणवलं की वाणी छतावर आपला मोबाईल घेऊन गेली नसेल. त्यामुळे तो शांतपणे विक्रांतने सांगितलेलं काम करू लागला. दरम्यान विक्रांत शांत पावलांनी वरच्या मजल्यावर गेला आणि छताच्या एका कोपऱ्यात उभा राहिला. तेव्हा वाणी आपल्या केसांना वाळवत होती. तिचे कमरेपर्यंत लोंबणारे ओले केस सूर्यकिरणांमध्ये चमकत होते. टॉवेल वाळत घालून तिने हातात पाईप घेतला आणि आपल्या मिनी गार्डनमधल्या फुलझाडांना एक एक करून पाणी देऊ लागली. विक्रांतने त्या बागेकडे नजर टाकली. खरंच ती बाग म्हणजे एक छोटंसं जादूचं जगच होतं. अनेक रंगांची फुलं, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, खूप सुंदरपणे त्यांना लावलं होतं. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे मिश्रण अशा प्रकारे लावले गेले होते की बघणारा त्याचे सर्व दुःख आणि त्रास विसरून त्या फुलांच्या सौंदर्यात हरवून जाईल. विक्रांतसुद्धा सगळं विसरून त्या फुलांचं सौंदर्य बघण्यात गुंतला आणि बघता बघता पुढे आला. त्यावेळी वाणीचं पूर्ण लक्ष झाडांना पाणी देण्यात होतं. तेवढ्यात मागून आवाज आला, "ही फुलं आणि ही बाग खूप सुंदर आहे, पण याहूनही सुंदर तू आहेस." हे ऐकताच वाणी झटकन मागे वळली. तिच्या हातात अजूनही पाईप होता आणि त्यातून येणारं पाणी थेट विक्रांतच्या अंगावर गेलं. ती एवढी घाबरली होती की ना पाईप हटवू शकली ना सोडू शकली. विक्रांत मात्र स्थिर उभा राहून एकटक तिच्याकडे पाहत राहिला. तो स्वतःसुद्धा त्या पाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि स्माईल करत तो 2 पावलं पुढे आला. तेव्हाच वाणी भानावर आली आणि तिला समजलं की ती काय करत आहे. तिने पटकन पाईप बाजूला टाकला. "आय एम सॉरी सर, मी जाणून-बुजून नाही केलं," ती अडखळत म्हणाली. "मी अंघोळ करून आलो होतो, पण जर तू आधी सांगितलं असतंस की मला स्वतः अंघोळ घालणार आहेस, तर मी आनंदाने अंघोळ न करता वाट पाहिली असती तुझी." असं म्हणत विक्रांत वाणीच्या जवळ येऊन उभा राहिला. "नाही सर, तुम्ही अचानक आवाज दिला म्हणून चुकून झालं." वाणीने आपली नजर खाली झुकवली. ओले केस आणि सूर्यप्रकाशाने चमकणारा तिचा चेहरा यामुळे वाणी अधिकच सुंदर दिसत होती. तिच्या झुकलेल्या पापण्यात तिची भीतीच नव्हे तर लाजही स्पष्ट दिसत होती.
विक्रांतने हात पुढे करून तिच्या हनुवटीवर ठेवले आणि तिचा चेहरा वर केला. वाणीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. विक्रांत जणू तिच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाग डोळ्यांनी टिपत होता. कपाळ, भुवया, डोळे, नाक, ओठ, गाल, तिची प्रत्येक गोष्ट त्याला तिच्याकडे अट्रॅक्ट करत होती. तो अगदी तिच्या जवळ आला तर वाणी घाबरून 2 पावलं मागे सरकली. तिला काहीतरी सांगायचं होतं पण तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले नाही. ते छत होतं आणि त्याच्या आजूबाजूला इतर लोकांची घरे होती आणि छतावर आल्यास शेजारी एकमेकांना सहजपणे पाहू शकत होते. आता जेव्हा तू मला पूर्ण भिजवलंच आहेस तर तेव्हा याची पनिशमेंट तुला घ्यावी लागेल वाणी. सॉरी सर, ते चुकून झालं, वाणी घाबरत म्हणाली. पण तोपर्यंत विक्रांतनं पाईप उचलला आणि पुढच्या क्षणी पाण्याचा फवारा वाणीच्या अंगावर मारण्यास सुरुवात केली. वाणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. क्षणात ती पूर्ण भिजली. विक्रांतने पाईप दूर फेकला. त्याच्या नजरा फक्त तिच्यावर रोखलेल्या होत्या. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात वाणीने आपले दोन्ही हात आपल्या छातीवर आणि चेहऱ्यावर ठेवले होते. पिवळ्या रंगाच्या सलवार कमीजमध्ये भिजलेली ती एका अप्रतिम मूर्तीप्रमाणे दिसत होती. लाजून ती स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होती. ब्युटिफुल, विक्रांतच्या तोंडून निघालं. हे ऐकताच वाणीने हळूच हात चेहऱ्यावरून खाली घेतले. तिच्या चेहऱ्यावर आता राग दाटून आला होता. काय झालं? राग येतोय माझ्यावर? हेच तर तू माझ्यासोबतही केलंस, पण मी रागावलो का? असं म्हणत विक्रांतने तिचा हात धरला आणि स्वतःकडे ओढलं. वाणी आपल्या रागाला कंट्रोल करू शकली नाही. तिने जोरात खेचून विक्रांतच्या गालावर थापड मारली. विक्रांतचा चेहरा एका बाजूला वळला. तुमच्यासारखा निर्लज्ज नीच माणूस मी आयुष्यात पाहिला नाही, असं म्हणत वाणी तिथून पळत खाली निघून गेली. तिला कल्पना नव्हती अशा प्रकारे विक्रांतवर हात उचलल्याने तिच्या आयुष्यात आता कोणतं वादळ येणार आहे. विक्रांत गालावर हात ठेवून त्या दिशेला पाहत राहिला ज्या दिशेने वाणी निघून गेली होती. विक्रांत वाणीला त्रास देण्यासाठी कोणता खेळ खेळेल पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.